दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचं सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा आता थांबली असली तरी काही दिवसांपूर्वी पुन्हा नव्यानं विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली होती. अजूनही विलिनीकरण होऊ शकतं असं राष्ट्रवादीतील काही वरिष्ठ नेत्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची अपेक्षा नेहमीच कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते आणि या संदर्भात अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून कुणीही स्पष्टपणे बोलत नाही. विशेष म्हणजे पवार कुटुंबातील कोणीही बोलत नाही. मात्र आता अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना पवार कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहावं असं जय पवार यांनी म्हटलं आहे. जय पवार यांनी पत्रकार परिषद लांबणीवर पडण्याचं कारणही सांगितलं. पत्रकार परिषद न घेण्याचं काही कारण नाही. जे मुद्दे मला बोलायचे होते त्या मुद्द्यांमध्ये काही मुद्दे रोहितदादांनी ऑलरेडी सगळ्यांना सांगितले आहे. मला जे मुद्दे बोलायचे होते ते पुन्हा कळाले की रोहितदादांनी ते कव्हर केले आहेत. मला वाटते आता जोपर्यंत फायनल अहवाल येत नाही तोपर्यंत मी उगीचच लोकांच्या मनात मतभेद करायला नाही पाहिजे आणि जे आम्हाला वैयक्तिक वाटतं ते वाटतं, पण जेव्हा फायनल अहवाल येईल तेव्हा मी तुमच्यासमोर स्पष्टता देईन असंही जय पवार यांनी स्पष्ट केलं आहे. विलिनीकरणासंदर्भात माझी वैयक्तिक भूमिका नाही. मी छोटा आहे, सुनेत्रा वहिनी असेल, पार्थदादा असतील, बाकीचे ज्येष्ठ नेते असतील ते ठरवतील. मला वाटते की आम्ही कुटुंब म्हणून सर्व एकत्र राहावं. जेव्हा दादा आपल्याला सोडून गेले तेव्हा पवार कुटुंब एकत्र होतं. आजही आम्ही एकमेकांशी बोलतो असं जय पवार यांनी विलिनीकरणाच्या चर्चेवर अधिक बोलणं टाळलेलं आहे. विलिनीकरण हा राजकारणातील भाग आहे. यावर मी जास्त संभाषण करणं योग्य वाटत नाही आणि या संदर्भात पक्षातील वरिष्ठ नेते बोलतील असं जय पवार यांनी स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे. दरम्यान बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. शरद पवार साहेबसुद्धा आग्रह करत आहेत की निवडणूक बिनविरोध व्हावी. बारामतीकरांना देखील वाटते की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. दादांचं काम अनेक वर्ष सगळ्यांनी पाहिलेलं आहे. सगळेच बारामतीकर दादांचं कुटुंब असून त्यांच्याही मनात निवडणूक बिनविरोध व्हावी हीच भावना आहे असंही जय पवार यांनी म्हटलेलं आहे. पोटनिवडणूक लागलेली आहे, कसं बघताय निवडणुकीकडे? बिनविरोधचं जे आहे ते आव्हान केलं होतं, पण सध्या परिस्थितीत तरी तशी परिस्थिती आज तुम्ही बघितलं असेल तर आजोबा म्हणजे पवार साहेबांचं पण एक बातमी आली की ते पण आग्रह करतायत बिनविरोध व्हायला पाहिजे. मला वाटतं की बारामतीकरांना सगळ्यांनाच वाटतं की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, कारण दादांचे अनेक वर्षांपासून काम प्रेम सगळ्यांना समोर दिसतंय आणि कसं हे एकदम दुःखातली गोष्ट आहे की ही निवडणूक आज आपल्या समोर आली आहे. त्याच्यामुळे मला वाटतंय की सगळेच बारामतीकर दादांचं कुटुंब असून त्यांच्या पण मनात भावना आहेत की ही निवडणूक बिनविरोध. विरोधकांना काय आवाहन कराल? कारण तुम्ही दुसरीकडे म्हणताय की बिनविरोध झाली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील म्हणतो आहे की निवडणूक बिनविरोध व्हावी. तुम्ही विरोधकांना काय आवाहन कराल? मी विरोधकांना काहीच आवाहन करणार नाही. दादा असताना आमचे विचार दादांसारखे होते, तेव्हा पण ते बोलायचे. सगळ्यांचा अधिकार असतो निवडणूक लढायची. जर त्यांना लढायची असेल त्यांनी लढावं. पण मला माहिती आहे बारामतीकरांचं प्रेम पूर्ण पवार कुटुंबावर मी आधीपासून बोलत आलोय आणि आता सगळी लोक अजूनही खूप भावनिक आहेत. त्याच्यामुळे जर विरोधकांना लढायचं असेल त्यांनी लढावं, पण आपल्याला माहिती बारामतीकर काय करणार आहे त्या निवडणूक. अजित पवारांशिवायची निवडणूक इमॅजिन केली होती का आणि होती येते खरं आयुष्यात नव्हती केली? कसं बघताय सगळं? किती आव्हानात्मक वाटतं? तर त्याच्या संदर्भात मी काय बोलू शकणार नाही, कारण मी पण भावनिक आहे आणि मला जास्ती मनापासून आता सगळ्यांच्या समोर ते नाही बोलायचं. दादा, दुसरी गोष्ट अशी की विमान अपघातानंतर तुम्ही जे आहे ते पत्रकार परिषद घेणार होता, मात्र तुमची पत्रकार परिषद लांबणीवर पडते. काय नेमकं कारण आहे लांबणीवर पडण्याचे? काही कारण नाहीये. जे मुद्दे मला बोलायचे होते त्या मुद्द्यांमधले काही मुद्दे रोहितदादांनी ऑलरेडी सगळ्यांना सांगितलेले. मला जे मुद्दे होते ते बोलायचे होते ते नंतर परत जेव्हा कळालं की माझी पत्रकार परिषद होणार आहे, परत रोहितदादांची झाली, त्याच्यात ते परत कव्हरअप झाले. तर मला वाटतं आता जोपर्यंत फायनल अहवाल येत नाही तोपर्यंत मी उगीच लोकांच्या मनात मतभेद करण्याचं मी स्वतः करायला नाही पाहिजे. आता जे आम्हाला काय वैयक्तिक वाटतं ते वाटतं, पण जेव्हा फायनल अहवाल येईल तेव्हा मी तुमच्या समोर पुन्हा एकदा होण्यास सुरुवात झालेली आहे. काय सांगाल? कारण दादा असताना देखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा अनेक नेते विलिनीकरणाची चर्चा होती. या संदर्भात राष्ट्रवादीची भूमिका काय आहे किंवा तुमची वैयक्तिक कुटुंब म्हणून भूमिका? नाही, माझं वैयक्तिक त्याच्यात काय नाही. मी खूप छोटा आहे. त्याच्यात काय असेल, वहिनी असतील, पार्थ असतील, बाकीचे ज्येष्ठ नेते असतील पक्षातले ते ठरवतील. तुम्हाला असं वाटतं विलिनीकरण व्हावं? मला वाटतंय की आम्ही कुटुंब म्हणून सर्वच एकत्र राहावं, कारण तुम्हाला माहिती आहे
जेव्हा दादा आपल्याला सोडून गेले पूर्ण पवार कुटुंब एकत्रित होतं. आजही आम्ही एकत्र आहे, आम्ही एकमेकांशी बोलतो. राजकारणातला भाग त्याच्याबद्दल मी जास्ती संभाषण करणं मला एवढं योग्य नाही वाटत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बारामती.